प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं सांगितलं जातं. त्याचं कारण असं आहे की नदी आपल्याला खूप मोठी दिसते, परंतु तिचं जे मूळ असतं ते अक्षरशः थेंबे थेंबे तळे साचे तशा प्रकारचं असतं आणि म्हणून माणसाचा त्यावरती विश्वास बसत नाही. ऋषितुल्य व्यक्तिमत्वे देखील विशालकाय असतात, पण त्यांचं कुळ बघायला गेलो तर कधीकधी अगदी साध्यासुध्या गरीब घराण्यातून ते आलेले असतात. म्हणून माणसांचा त्यांच्यावरती विश्वास बसू शकत नाही. म्हणूनच म्हटलं जात असतं की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये. आजच्या पहिल्या वाचनामध्ये एक महत्त्वाची घटना घडताना आपण ऐकतो की मोशेने परमेश्वराकडून 10 आज्ञांचा पट किंवा दगडी पाट्या घेऊन तो खाली उतरला आणि प्रत्यक्ष त्याने जे चित्र पाहिलं त्याने तो हादरून गेला की ज्या लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून त्याने मुक्त केलं होतं, ज्या लोकांना त्याने लाल समुद्रातून बाहेर आणलेलं होतं, ज्या लोकांना वाटेमध्ये खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था केलेली होती, तेच लोक मात्र सिनाई पर्वताच्या पायथ्याशी मोशेला केवळ थोडा वेळ उशीर झाला ह्या मुद्द्यावरून परमेश्वराच्या विरुद्ध गेले आणि परमेश्वराने दिलेल्या 10 आज्ञांपैकी पहिलीच आज्ञा त्यांनी पायदळी तुडवली की एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नको. आणि त्यांनी सोन्याचं वासरू तयार केलं आणि सोन्याच्या वासराची तिथे पूजा सुरू केली. वरवर पाहता कदाचित घटना छोटीशी वाटू शकेल, परंतु त्याचे परिणाम मात्र दूरगामी आहेत. एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला वाटतं की त्यात काय एवढं, परंतु त्यातूनच फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. पोप बेनेडिक्ट 16 ह्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इस्रायली लोकांनी सोन्याच्या वासराची पूजा सिनाई पर्वताच्या पायथ्याशी केली. आज ह्या सोन्याच्या वासराची पूजा घराघरामध्ये सुरू आहे. अजूनही माणसाचा सोन्याचा सोज सुटत नाही. कोणताही कार्यक्रम घ्या, स्त्रियांच्या अंगाखांद्यावर असलेले दागिने ह्यावरून त्यांची पतप्रतिष्ठा ठरवली जात असते. लग्नामध्ये सोनं हा तर अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. ही जणू काही सोन्याच्या वासराची पूजा सुरू आहे आणि परमेश्वराला बऱ्याच वेळेला दुय्यम स्थान दिलं जात असतं. म्हणून हा पहिला मुद्दा आपल्याला चिंतनासाठी घेणं गरजेचं आहे. सिएनाची संत कॅथरीन ती ह्या बाबतीत आपल्याला सांगत आहे की एखाद्या पक्षाला तुम्ही दोरीने बांधा किंवा मोठ्या दोरखंडाने बांधा, पक्षी मात्र बंधनातच आहे. अगदी त्याप्रमाणे पाप छोटं असो की मोठं असो, माणूस पापाच्या बंधनामध्ये अडकून पडत असतो. म्हणून माणसाने पाप करण्यापूर्वी विचार असा करायचा नाही की ते छोटं पाप आहे की मोठं पाप आहे, तर असा विचार करायचा की ह्याची मला जर सवय लागली तर उद्या माझ्या जीवाला धोका आहे. टायटॅनिक सारखी मोठी बोट ही केवळ एका हिमनगाला ठोकर बसल्यामुळे संपूर्णपणे समुद्रामध्ये बुडून गेली. अगदी त्याप्रमाणे एखाद्या बोटीला छोटंसं छिद्र जरी पडलं तरी संपूर्ण बोट बुडवण्याची ताकद त्या छोट्याशा छिद्रामध्ये असतं. आपल्या पापाचं छिद्र छोटं असू शकतं, परंतु संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद त्याच्यामध्ये असू शकते. सकारात्मकदृष्ट्या पाहता आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याविषयी अशीच शिकवण देत आहे. मोहरीचा दाणा किती छोटा, परंतु त्याच्यामध्ये आकाशातील पक्ष्यांना आपल्या फांद्यांमध्ये वस्ती करण्यासाठी जागा करण्याची ताकद असू शकते. किंवा खमीर हे एकदम छोटंसं दिसतं, पण 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवल्यानंतर सर्व पीठ फुगून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवा, कारण ह्याच गोष्टी पुढे कालांतराने मोठी डोकेदुखी बनू शकते. सकारात्मकदृष्ट्या पाहता छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही. चांगल्याच छोट्या गोष्टी अगदी मोठ्या प्रेमाने करायच्या.
गुलाबाचं फूल म्हटली गेलेली संत तेरेसा बाळ येशूची ही काय म्हणते बघा, की मी कदाचित मोठमोठ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रेमाने मी करणार आहे. परमेश्वराकडे हीच एक शक्ती आणि कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.